नमस्कार. नमस्कार. बघा आपण करमाळा तालुका पांडेगाव याला आलेलो आहे मित्रांनो. तर पांडेगावचे एक शेतकरी आहेत. तर त्यांचा आपण गव्हाच्या पिकाला रिझल्ट दिलेला आहे. तर त्यांचं तोंडून ऐकू त्यांचं नाव काय ॲक्च्युली आणि ते कुठले आहेत सर, तुमचं नाव सांगू शकताय? कानिपनाथ भावनदास राऊत, राऊत. हां, राहणार पांडे. पांडे. तर बघा मित्रांनो, हे शेतकरी आहेत. तर ह्यांनी आपल्या इंडिया ॲग्रोचा रिझल्ट घेतलेला आहे मित्रांनो. तर त्यांना काय काय दिलं ते आपण बघूया आधी. सर हे काय, हे तुम्ही खतामध्ये मिक्स करून टाकलं होतं खतामध्ये मला, mix बरोबर? करून टाकलं. भुवसर आहे मित्रांनो. यांनी 2 बॅगा टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे ग्रो मॅजिक आहे. ग्रो मॅजिकची फवारणी किती घेतली तुम्ही? दोन घेतले. 2 फवारणी. हे एक घेतले, हे जे दोन आणि अजून एक दुसरे त्याची एक बरं. घेतले. प्राऊडचे पण ते घेतलेले मित्रांनो त्यांनी फवारणी. त्याच्यानंतर हे माय स्प्रे पण आहे. म्हणजे असं त्यांनी आपला इंडिया ॲग्रोचा रिझल्ट घेतलेला मित्रांनो, जबरदस्त. आणि तुम्हाला काय वाटतं यंदा गव्हाची म्हणजे किती क्विंटल गहू वाढेल तुमचा? 3-4 तर वाढायला पाहिजे. बघा एक 4 क्विंटलचा उतार त्यांचा एकरी निघणार आहे मित्रांनो. आता हे कुठला वाण पेरलेला आहे तुम्ही? 496. 496 वाण आहे त्यांचा. ॲक्च्युली बघा मित्रांनो, एक सबसारख्या प्रमाणात सर दाखवू शकता व्हिडिओ सगळीकडे तुम्ही. पूर्ण व्हिडिओ दाखवा, कारण एक सबसारख्या प्रमाणात गहू निघले आलेला आहे मित्रांनो. आणि त्यांनी काय पिकाला घेतलेलं इकडं, त्याच्यानंतर काय पिकाला नाही वापरलं त्याचं आपण बघूया. चला 2 मिनटं. हे मी थांबून नाही घेतलं. बघा पांडे या गावी, करमाळा तालुका पांडे गाव, गहिनीनाथ राऊत, कानिपनाथ राऊत यांना आपण इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट दिले होते. त्यांच्या तोंडून रिझल्ट ऐकू. भूअस्त्र वापरलं त्यांनी, ग्रो मॅजिक वापरलंय, ओलिप वापरलंय आणि माय स्प्रे. आणि म्हणजे बघा मित्रांनो, यांना मिसाळ सरांनी प्रोडक्ट दिलं होतं. ॲक्च्युली एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तर आपण काय करू, पूर्ण प्लॉट आहे, सबसारख्या प्रमाणात प्लॉट आलेला आहे मित्रांनो. तर बघा हे प्लॉटची व्यवस्थित एकदम एक जबरदस्त आलेला आहे. तर आपण जिथं हे आलेलं रिझल्ट आले म्हणजे आपले प्रोडक्ट दिले नाहीत तिथं आपण बघूया. चला.